सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात। कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 300 रुपये अनुदान द्या, कांद्यासह सर्व शेतीमालावरील बंदी त्वरित उठवा या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समिती परिसरात आंदोलन केले। केंद्रीय मंत्री अमित शहा, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे फोटो असलेल्या फलकावर कांदे ओतून निषेध केला। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी 14 फेब्रुवारीपासून पाथर्डी तालुक्यातील कीर्तनवाडी येथे प्रल्हाद बाबासाहेब कीर्तने उपोषणास बसले होते। आमदार मोनिका राजळे यांच्या विनंतीला मान देऊन 9 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण त्यांनी शुक्रवारी मागे घेतले। जलजीवन मिशनच्या स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत गाळमुक्त धरण, गाळमुक्त जलयुक्त शिवार या योजनेविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृतीसाठी राज्य शासनाच्या पाठपुरावा व स्वच्छ विभागाकडून साकारण्यात आलेल्या जलरथाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। श्रीगोंदा तालुक्यातील पश्चिमेकडील भागाला वरदान ठरलेल्या घोड नदीवरील बंधारा उन्हाळा सुरू होण्याआधीच पाण्याअभावी कोरडे पडले आहेत। त्यामुळे या भागातील शेतकरी संकटात सापडले आहे। येथील पिके पाण्यावाचून जळून चालली असल्याने घोड नदीवरील बंधारे लवकर भरून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। राहता तालुक्यातील दुर्गापूर येथे गुळे वस्तीवरील विहिरीत पडलेल्या 1.5 वर्षाच्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे। दुर्गापूर येथे दाड हनुमंत गाव रस्त्यालगत मंगल रमेश गुळवे यांच्या शेतीतील विहिरीत बिबट्या पडला। वन कर्मचाऱ्यांसह प्राणी मित्रांच्या प्रयत्नामुळे बिबट्याचे प्राण वाचलेत। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। 12 फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय टंचाईबाबत आढावा बैठकीत कार्यकारी अभियंता किरण देशमुख हे लोकप्रतिनिधींना वस्तुस्थितीदर्शक माहिती अवगत करू देऊ शकले नाहीत। त्यामुळे योग्य समन्वय न झाल्याने त्यांच्या निलंबनाची मागणी आमदार राम शिंदे यांनी केली होती। याबाबत त्यांनी उपोषणाचाही इशारा दिला होता। यावरूनच आज महाराष्ट्र शासनाने सहसचिव डॉक्टर सुधीर गायकवाड यांनी एका आदेशाद्वारे किरण देशमुख यांना निलंबित केलं आहे। राहुरी तालुक्यातील चंडकापूर येथील पल्लवी सुनील जरे या कॉलेज तरुणीने तिच्या राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही। या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। कोपरगाव शहरातील बसस्थानकात अज्ञात व्यक्ती आपल्या बॅगमधील गांजा बस बंद पडल्यामुळे भीतीपोटी सोडून पसार झालाय। राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून 1,22,480 रुपयांचा गांजा कोपरगाव शहर पोलिसांनी जप्त केला। अज्ञात आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उन्हाचा कहर वाढत चाललेला असताना जनावरांची चारा आणि पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे। नगर तालुक्यातील शेळ्यांसह जनावरांची संख्या जास्त आहे। चारा आणि पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते। कांदा निर्यातीस प्रारंभ झाला आहे। पहिल्या टप्प्यात 50,000 मेट्रिक टन कांदा बांगलादेश, भूतान आणि मलेशिया या देशांना निर्यात केला जाणार आहे। 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात केला जाणार आहे। केवळ संबंधित खात्यांच्या सचिवांनी महिना अखेरपर्यंत निर्यातीस बंदी असल्याचे वक्तव्य केल्याने संभ्रम निर्माण झाला होता। आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत अशी ग्वाही खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतो। मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।